हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज कृष्ण जन्माष्टमी आहे, तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण त्याचीच फेवरेट म्हणजे कृष्णाची फेवरेट माखन मिश्री आणि मेवा पाक असं आपण बनवून तयार करणार आहोत। तर त्यासाठी ते मी एका प्लेटमध्ये ना एक खोबऱ्याची वाटी असते ना, पूर्ण अर्धी वाटी ती किसून घेतलेली आहे। त्यामध्येच आता आपल्याला ना थोडे थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचे आहे। तरी ती मी अजिबात माप घेतलेलं नाही आहे किंवा मोजून वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे। थोडं थोडं जसं अर्धी वाटी काजू घेतली आहे, अर्धी वाटी बदाम घेतले आहे, अर्धी वाटी किशमिश आणि जवळपास 1 ते 1.5 वाटी इतकं इथे मी मखाना घेतलेले आहेत। बघा, मी अजिबात मोजलेलं नाही आहे। तुम्हीसुद्धा कमी किंवा जास्त तुम्हाला जर क्वांटिटीनुसार थोडं कमी बनवायचं असेल तर तुम्ही यापेक्षाही कमी बनवू शकता, किंवा जसं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही इथे बनवून घेऊ शकता। तर बघा, मखाना काढून घेतलेला आहे। आता त्यामध्येच आपल्याला मगजचे बीज काढून घ्यायचे आहे। तर इथे मी 2 टेबलस्पून किंवा 2 मोठे चमचे भरून इथं मगज घेतलेला आहे। तर सगळे आपले ड्राय इंग्रेडियंट्स म्हणा किंवा ड्रायफ्रूट्स म्हणा काढून घेतलेले आहेत। तर लगेच आपल्याला त्यांना भाजून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये 2 चमचा इथे तूप ॲड केलेलं आहे। त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला काजू आणि बदाम भाजून घ्यायचं आहे। एकाच वेळेला सगळे इंग्रेडियंट्स ॲड करायचे नाही। सगळ्यात आधी आपण काजू बदाम भाजून घेऊया, त्यानंतर बाकीचं भाजूया। तर जास्त वेळसुद्धा भाजायचे नाही, 2 ते 3 मिनटं लागतात। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि याला भाजून घ्यायचं। तर काजू आणि बदाम भाजून झाले ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तरी ते मी काजू बदाम काढून घेतलेलं आहे। बघा, आता त्यामध्येच आपल्याला मखाने भाजून घ्यायचं आहे। तर तूप पुरेसं आहे एवढं। जर कमी वाटलं तर तुम्ही 1 चमचा इथे तूप ॲड करू शकता। तर यामध्ये मी मखाने ॲड करून घेत आहे आणि मखाना भाजून घेऊया। तर मखाने भाजायला जास्त वेळ लागत नाही, ते सुद्धा पटकन भाजून तयार होतात। 2 मिनिटापर्यंत याला भाजून घेऊया आणि मखाने आपले इथे भाजून तयार झाले आहेत, ते सुद्धा आपण काढून घेऊया त्याच प्लेटमध्ये। तरी ते मी मखाने सुद्धा काढून घेतलेले आहे बघा। आणि आता त्यामध्येच आपल्याला त्याच कढईमध्ये परत 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे। 1 ते 2 चमचा तेल ॲड करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला किशमिश ॲड करायची आहे आणि किशमिशसुद्धा भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवायची, कमी गॅसवरच आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे। आणि ते किशमिशसुद्धा भाजून झालेली आहे। तर किशमिश आता काढायची नाही आपल्याला। त्याच किशमिशमध्ये ना आपण जे खोबरं किसून घेतलेलं आहे ना, तो खोबरं ॲड करायचं आहे आणि त्याला भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्यामध्येच आपल्याला मगजचे बीजसुद्धा ॲड करायचं आहे आणि त्यालासुद्धा भाजून घ्यायचं आहे। तरी ते मी पूर्ण ॲड करून घेत आहे एकत्र। आपल्याला इथं खोबरं, किशमिश आणि हे जे बीज आहे ना, मगज बीज, ते आपल्याला बारीक करायचे नाही आहेत। त्याला आपल्याला असंच त्यामध्ये ॲड करायचं आहे। त्यासाठी इथे मी त्याला सेपरेट भाजलेलं आहे आणि काजू, बदाम आणि मखाना याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून। त्यासाठी इथे मी ते सेपरेट भाजलेलं आहे। तर ते आपण काढून घेऊया आधी। मी हे सगळं ना एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे बघा। आणि आपल्याला खोबऱ्याला खूप जास्त भाजायचं नाही आहे, एकदम लालसर होईपर्यंत भाजायचं नाही आहे, फक्त छान सुनेरी असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि आपले सगळे इथे नाही ड्रायफ्रूट्स भाजून झाले आहेत, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला काजू, बदाम आणि मखाने मिक्सरला लावून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक करायचं नाही, पावडर करायची नाही आपल्याला, एकदम जाडसर आपल्याला भरड करून घ्यायची आहे। तर इथे ड्रायफ्रूट्स आपले थंड झाले आहेत, मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेऊया। मेवा पाक बनवणं ना लहान मुलांचं काम असल्यासारखं आहे। एकदम लहान मुलंसुद्धा आरामशीर ही रेसिपी बनवू शकतात, कारण यामध्ये कोणताही मेजरमेंट नाही आहे। खूप जास्त झालं किंवा खूप कमी झालं, हे जास्त झाल्यामुळे बिघडली, ते कमी झाल्यामुळे बिघडली, असं या रेसिपीमध्ये अजिबात नाही आहे। तुम्ही जास्त टाका, कमी टाका, तुमच्या आवडीप्रमाणे टाका, तरी ही रेसिपी ना एकदम परफेक्टच बनणार आहे, कारण यामध्ये कोणतंच मेजरमेंट नाही आहे। त्यासाठी ना तुम्ही बिलकुल बिनधास्त ही रेसिपी बनवा, खूप छान बनून तयार होते। तरी ते मी ड्रायफ्रूट्स मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि जाडसर इथे मी वाटून घेतलेलं आहे। लगेच आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया ज्याच्यामध्ये आपल्या खोबऱ्याचं कीस आहे। तर त्याच प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित आपल्याला हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे। तरी ते मी पूर्ण छान मिक्स करून घेणार आहे, एकजीव करून घ्यायचं आपल्याला पूर्ण खोबरं आणि ड्रायफ्रूटचं जे पावडर आपण तयार करून घेतलेली आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित। आणि ते मी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे।
लगेच आपण याला मोजून घेणार आहोत, कारण आपल्याला यामध्ये साखर किती ॲड करायची ते माहिती नाही आहे. त्यासाठी आपण अगदी मोजून घेऊया, कारण आपण आधी हे सगळे इन्ग्रेडियंट्स मोजलेले नाही आहे, तर आपल्याला अंदाज येणार नाही की किती साखर टाकायची यामध्ये. त्यासाठी आता आपण हा पावडर मोजून घेऊया. तर इथे मी 1 कप झालेला आहे बघा. अजून उरलेलं सुद्धा मोजून घेऊया. तर इथे मी पूर्ण मोजून घेते, म्हणजे आपल्याला साखरचा व्यवस्थित अंदाज येईल आणि खूप जास्त गोडसुद्धा होणार नाही. तर मला वाटते हे जवळपास 3 कप इतकं आहे. तर इथे मी मोजून घेतलेला आहे आणि परफेक्ट आपलं इथे 3 कप इतकंच हा पावडर झालेला आहे, पूर्ण मिक्सचर झालेलं आहे ड्रायफ्रूटचं. आणि जेवढं आपलं मिक्सचर आहे ना ड्रायफ्रूटचं, त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धी साखर घ्यायची आहे. तर 3 कप इथे आपला मिक्सचर झालेला आहे हा ड्रायफ्रूटचा. तर आपल्याला इथे 1.5 कप इतकी साखर घ्यायची आहे. थोडीशी कमी जास्त केली तरी चालेल, थोडीशी कमीच घ्या शक्यतो, कारण खूप जास्त साखर झाली तरी गोड खावंसं वाटत नाही, कारण हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत त्यासाठी. तर इथे बघा मी मोजून 1.5 कप इतकी साखर ॲड केलेली आहे आणि त्यामध्ये 1 कप इतकं पाणी ॲड करायचं आहे. आणि आता मेन म्हटलं तर इथं आपल्याला 1 तारी 2 तारी असं पाक करायचं नाही आहे. नॉर्मल आपल्याला फक्त साखर विरघळेपर्यंत पाण्याला उकळी आणायची आहे. पाणी व्यवस्थित बॉईल झाला की त्यामध्ये आपल्याला हा मिक्सचर टाकून घ्यायचा आहे ड्रायफ्रूट्सचा. तर बघा इथे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे, पण अजून याच्यातली साखर विरघळलेली नाही आहे, म्हणून आपण परत 2-3 मिनटापर्यंत याला बॉईल करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपला ड्रायफ्रूटचा मिक्सचर ॲड करायचा आहे. तर व्यवस्थित इथे आपल्या चाचणीला म्हणा किंवा पाकाला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि या स्टेजवरनं आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूटचा मिक्सचर ॲड करून घ्यायचा आहे. यामध्ये कोणतंही सिक्रेट नाही आहे किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये घेऊन बनवावं लागतं अशी ही रेसिपी नाही आहे. तुम्ही कधीही कशीही आणि तुम्ही एकदम पटकन ही रेसिपी बनवून तयार करू शकता. तर ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनटामध्ये व्यवस्थित शिजून तयार होते, जास्त वेळ शिजवायला सुद्धा लागत नाही. फक्त हा मिक्सचर ड्राय झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची किंवा मीडियम ठेवायची आणि शिजवून घ्यायचं. तर यामध्येच ना या स्टेजवर मी 2 ते 3 हिरवी इलायची बारीक कुटून घेतलेली आहे, तीसुद्धा ॲड करून घेतलेली आहे आणि 2 चमचा इथे मी खाकस वापरलेला आहे, तो सुद्धा यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आता याला शिजवून घ्यायचं आहे 2-3 मिनटापर्यंत. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे आणि कंटिन्युअसली याला मिक्स करत आहे, म्हणजे बुडाला लागावं नाही म्हणून. आणि व्यवस्थित आपण याला शिजवून घेऊया आता. तर बऱ्यापैकी इथे ड्राय झालेला आहे बघा मिक्सचर, तसंच करून घ्यायचं आहे. परत 1-2 मिनटापर्यंत शिजवून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करून घेऊया. तर बघा आता पूर्ण ड्राय झालेला आहे, गॅस बंद करून घेतला आहे मी आणि आता एका प्लेटमध्ये काढून याला सेट करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक ट्रे घेतलेला आहे आणि त्याच्या बुडाला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे ज्यावेळेला आपण याच्यातून मेवा पाक काढणार ना तर व्यवस्थित निघेल त्यासाठी. तर इथे मी एक सांगेन की तुम्ही असा ट्रे वगैरे नका घेऊ, एखादी प्लेट वगैरे घ्या सिंपलमध्ये, त्याच्यामध्ये खूप छान बर्फीसारखं निघतात. नाहीतर याच्यामध्ये व्यवस्थित निघाली नाही, ज्यावेळेला मी काढायचा प्रयत्न केला ना तर असं परफेक्ट निघाले नाही आणि ज्यावेळेला मी प्लेटमध्ये सेट करते ना खूप छान निघतात. तर पूर्ण मिक्सचर आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि एवढी सुंदर बनून तयार होते ना, अजिबात चिपचिपी होत नाही, एकदम तोंडात जाऊन विरघळेल एवढी छान बनून तयार होते. अशा प्रकारचे एखादी स्पॅच्युला वगैरे घ्या किंवा एखाद्या पळीला थोडंसं तूप लावून घ्या आणि व्यवस्थित इव्हनमध्ये याला स्प्रेड करून घ्या. तर बघा एवढी सुंदर बर्फी इथे झाली होती, पण मला थोडंसं इथे त्रास झाला, कारण मी असा एक ट्रे घेतला होता, त्यासाठी मला काढताना ना थोडासा त्रास झाला. तर शक्यतो तुम्ही इथे प्लेटच वापरा किंवा एखादी पसरट असेल ना प्लेट किंवा एखादी ट्रे तर तसा वापरा. माझ्याकडे थोडासा खोलसर होता केकचा, त्यामुळे मला व्यवस्थित जमलं नाही काढताना. आता यावरून आपल्याला भरपूर सारे ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचे आहे, म्हणजे दिसायला छान दिसेल त्यासाठी. तर मी ते थोडेसे काजू फ्राय केलेले, थोडेसे बदाम, थोडेसे किशमिश आणि थोडंसं इथे मी पिस्तासुद्धा क्रश करून घेतलेला आहे आणि आपला जो खोबरा आहे ना त्यालासुद्धा स्लाईसमध्ये काढून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि ते सुद्धा यावर लावून घेतलेलं आहे. थोडंसं स्पॅच्युलाने त्याला प्रेस करायचं, म्हणजे तो व्यवस्थित त्याला जाऊन चिपकतो, म्हणजे आपण कट केल्यानंतर निघत नाही. तर बघा इथे खूप सुंदर इथे मेवा पाक बनवून तयार झालेला आहे
आणि मला हा बनवायला ना जास्त वेळसुद्धा लागला नाही, पटकन बनवून तयार झाला आहे। तर सगळ्यात आधी आपण याला कट लावून घेऊया। कट लावण्याच्या आधी 5-10 मिनिटांपर्यंत याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झालं की त्यानंतर आपल्याला याला कट लावायचा आहे। तर बघा इथं व्यवस्थित थंड झालेलं आहे, पूर्णपणे तर नाही पण बऱ्यापैकी थंड झालं होतं। तर आता मी लगेच याला कट लावून घेणार आहे। तरी ते मी पूर्ण मेवा पाक व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि याला सेट व्हायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित सेटसुद्धा होतो। आणि मी तुम्हाला ही बर्फीसुद्धा काढून दाखवणार आहे, किती स्मूथ अशी तयार झाली होती, अजिबात कडक वगैरे झालेली नाही आहे, एकदम हाताने तुटून एकदम स्मूथ अशी ते आपला मेवा पाक इथे बनवून तयार झालेला आहे। बघा, तोडायची गरज पण नाही आहे किंवा हाताला चिपचिपा लागत नाही आहे, एवढा छान बनवून तयार झाला आहे। तर तुम्ही ही रेसिपी बनवा, कृष्णाला नक्कीच आवडेल। लगेच आपण कृष्णाची फेवरेट म्हणजेच माखन मिश्री बनवूया। त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये ना मी 2 दिवसाची फ्रेश मलाई दुधावरची जमवून घेतलेली होती आणि ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायची आहे। तर बघा, जास्त जुनीसुद्धा इथे मलाई घेऊ नका, फ्रेशच मलाई घ्या आणि 2-3 मिनिटांपर्यंत याला आता फेटून घ्यायचं आहे। व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी इतकं आपल्याला थंड पाणी ॲड करायचं आहे। एकतर थंड पाणी ॲड करा, नाहीतर बर्फ ॲड केलं तरी चालेल, तुम्ही आईस क्यूब जरी ॲड केलं तरी चालेल। तरी ते मी अर्धा वाटी इतकं थंड पाणी घेतलेलं आहे, एकदम चिल्ड बर्फासारखं पाणी इथे मी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला परत 2-3 मिनिटांपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी थोडंसं कमी वाटलं तरी थोडंसं तुम्ही ॲड करू शकता, पाण्याचं इथे काही प्रॉब्लेम नाही आहे, कमी किंवा जास्त झालं तरी थोडंसं परत पाणी ॲड केलं, व्यवस्थित 1-2 मिनिटांपर्यंत फेटून घ्यायचं आहे, अशा प्रकारे विस्क करून घ्यायचं आहे। आणि आता बघा, आपला माखन इथे तयार झाला आहे, फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात हा माखन बनवायला। तर आपला इथे माखन बनवून तयार झालेला आहे। जसा कृष्णाला आवडतो ना तसाच माखन इथे मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे। खूप सोपं आहे माखन बनवणं, खूप जास्त काही अवघड नाही आहे। तरी ते आपला माखन तयार झाला आहे। लगेच आपण त्यामध्ये थोडीशी चमचाभर इतकी मिश्री ॲड करून घेऊया आणि जर तुमच्याकडे केसर असेल तर केसरसुद्धा आपल्याला 2-3 धागे ॲड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 मिनिटापर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि यामध्ये थोडंसं तुम्हाला हा पाणी दिसत असेल ना, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर बघा, व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वरून आपल्याला थोडंसं पिस्ता ॲड करायचं आहे आणि थोडंसं तुमच्याकडे अजून केसर असेल तर थोडंसं केसरसुद्धा इथे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे आपल्या कृष्णासाठी 2 भोग इथे मी तयार केलेला आहे। तर तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या अशा घरगुतीच रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुमच्या कृष्णासाठी भोग लावण्यासाठी कोणती कोणती रेसिपी बनवली आहे, कोणते कोणते पदार्थ बनवले आहे कृष्णाचे आवडते, ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा।